राऊसाहेब, तब्बल 9 वर्षांनी मतदान करायला मिळते लोकांना. काय वाटतं यावेळेचा मतदानाचा टक्का कसा असेल, आपला काय अंदाज आहे? आणि तो जर वाढला किंवा काही त्याचा परिणाम आपल्या बघू पक्षावर? ना. आम्ही खात्रीनं सांगतो, मतदानाचा टक्का घसरणार नाही. नंबर एक, मराठी माणूस मोठ्या संख्येनं मतदान करेल. भारताच्या कानाकोपऱ्यात आणि परदेशात असलेली मराठी माणसं सुद्धा मुंबईत मतदानासाठी आली आहेत. यावेळेला आनंदाची गोष्ट आहे. मोठ्या प्रमाणात परदेशातली मराठी माणसं मुंबईत आपल्या मुंबईसाठी आणि आपल्या मराठी अस्मितेसाठी मतदान करायला येणं ही उद्धवजी आणि राजजी यांनी जी हाक दिलेली आहे मराठी माणसाला, ती जगाच्या पाठीवर पोचलेली आहे. राऊसाहेब, यंदा महायुती विरुद्ध ठाकरे बंधू असा मुंबई महापालिकेसाठी सामना आहे. पहिल्यांदाच ठाकरे बंधू 20 वर्षांनंतर एकत्र आले आहेत. युती निमित्तानं राजकीय युती झाली आहे. मतदारांना काय आवाहन कराल? मतदारांना आवाहन करण्याची गरजच नाही. लोकांनी ठरवलं आहे. गेल्या काही काळापासून उद्धवजी आणि राजजी यांनी जी जागरूकता आणलेली आहे, जे जागरण केलेलं आहे, जे वातावरण निर्माण केलं आहे, त्याच्यामुळे लोकांमध्ये आपण जाऊन मतदान केलं पाहिजे. आणि हे मतदान मुंबई आणि महाराष्ट्रासाठी आहे, ही भावना आपोआप निर्माण झालेली आहे. यावेळेला प्रथमच मतदार हा सावध, जागरूक आणि कर्तव्य बजावण्यासाठी सज्ज झालेला दिसतो. नाही, पण राऊसाहेब, पहिल्या दिवसापासूनच ठाकरे बंधूंच्या युतीत असं दिसतं आहे की मराठी माणसाच्या भावनेला हात घातला जातोय. मग का घालू नये? मराठी नाही, भाषा इथे अस्मितेचा मुद्दा असेल. महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या भावनेला हात घालायचा नाही तर कशाला हात घालायचा? मराठी माणसाच्या भावनेलाच हात घालणार. पश्चिम बंगालमध्ये कोणाच्या भावनेला हात घालतात? हां, कर्नाटकात कोणाच्या भावनेला हात घालतात? पंजाबात कोणाच्या भावनेला हात घालतात? उत्तर प्रदेश, बिहारमध्ये कोणाच्या भावनेला हात घालतात? आपापल्या भाषिकांच्याच भावनेला हात घातला जातो ना, तामिळनाडूमध्ये सुद्धा. मग महाराष्ट्रामध्ये, मराठी माणसाच्या महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये मराठी माणसाच्या भावनेला हात घातला तर असे प्रश्न येतात कसे तुमच्याकडून? राऊसाहेब, काल ठाकरे बंधूंनी सुरुवात मराठी अस्मितेपासून झाली आणि भाजप शेवटच्या टप्प्यात मुंबादेवीचं हो, घेतलं ना, दर्शन घेतलं, आशीर्वाद घेतला. घेतलं ना. सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत मराठी माणूस. मग तुम्ही आणि काय मराठी मग माणसाची तुम्ही काय भावना. आशीर्वाद घ्यायला कुठे जाता? तुम्ही कुठे जाता? तुमची काय वेगळी दैवत आहेत का? तुमचं हिंदुत्व वेगळं आहे का? मुंबादेवी ही मुंबईची ग्रामदेवता आहे. तिथे नाही जायचं तर कुठे जायचं मला सांगा ना. त्यांनी आवाहन करावं आम्हाला की तुम्ही मुंबादेवीच्या दर्शनाला जाऊ शकत नाही. त्यांच्या बापाची देवी आहे का? देवी मुंबईची आहे. या मुंबादेवीवरून ही मुंबई बाळासाहेब ठाकरेंनी घडवली, नामांतर केलेलं आहे. भारतीय जनता पक्षाला हा इतिहास माहीत नाही, कारण त्यांचा मराठी माणसाच्या भावनांशी, संवेदनाशी काही संबंध नाही. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात सांगितलं ना, नवी मुंबई म्हटलं आहे, पण ते मुंबईपर्यंत येतील हिंदी सक्तीसाठी. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यातही महापौर कोणाचा आणि आता शेवटच्या टप्प्यातही महापौर कोण आणि कोणाचा? 23 मतदानाच्या दिवशी काय सांगणार? 23 महापौर मराठी शिवसेनेनं दिलं. आजचं मतदान हे शिवसेनेचा 24वा महापौर करण्यासाठी आहे, एवढंच मी सांगतो. 23 महापौर शिवसेनेने मराठी दिले आणि आजचं मतदान हे शिवसेनेचा 24वा महापौर मुंबईत करण्यासाठी आहे आणि त्यासाठी मतदान होत आहे. 140 मशीन लेके आए पाडू नाम की, इस पर क्या कहना है सर? ये जो पाडू है, ये पाडू पहले क्यों नहीं लाया लोकसभा में, विधानसभा में और चुनाव में? अभी अचानक ये पाडू की याद कैसे आ गई? हमने तो कभी पाडू का नाम सुना भी नहीं था. क्या है पाडू यार? पाडू 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 कल से चल रहा है पाडू. तो पाडू मुंबई में ही क्यों, थाना में क्यों नहीं? पूरे महाराष्ट्र में चुनाव हो रहा है ना, 28 महानगर पालिका में. तो इमरजेंसी सिचुएशन सिर्फ मुंबई में निर्माण होगी. ठाणे, नाशिक, पुणे, नागपूर, संभाजीनगर, जळगाव, जालना, अमरावती, अकोला, हाँ, चंद्रपुर, यहाँ नहीं होगी इमरजेंसी स्थिति. सिर्फ मुंबई में क्यों? लोगों के मन में संशय है, हाँ, संदेह है. ये पाडू का कुछ गड़बड़ है.
लेकिन पाड़ू आने दो नहीं तो ताड़ू आने दो, हम लोग बहुत सावध हैं। सर ये तो ट्रायल है, पर लेकिन इलेक्शन कमीशन की वेबसाइट पे इसका लिखा नहीं गया है नाम। देखिए, इलेक्शन कमीशन नहीं है ये भारतीय जनता पार्टी की एक भ्रष्ट एक्सटेंडेड शाखा है। सर लगातार 2 दिन से पैसे बांटे जा रहे हैं सर। हाँ, बांटे जा रहे हैं, उनके पास पैसा है, हराम का पैसा है, ये हराम का पैसा है। मैं बार बार बोलता हूँ हराम का पैसा है, और ये हराम का पैसा है, ये मेरा शब्द नहीं है। भारतीय जनता पार्टी के एक मंत्री गणेश नाइक बोल रहे कि चुनाव में हराम का पैसा बांटा जा रहा है, खास करके शिंदे गढ़ की तरफ से। तो हराम का पैसा मीन्स कौन सा पैसा है? ये देवेंद्र फडणवीस जो गृह मंत्री है, महाराष्ट्र की जनता को बताना चाहिए ये महाराष्ट्र में इस चुनाव में हरामखोरी कौन कर रहा है। चलिए, थैंक यू। मुंबई का महापौर जो है 9 का चुनाव हो रहा है, मुंबई का महापौर किस प्रकार से देखते हैं ठाकरे बंधु एक साथ आने के बाद? देखिए, अब तक शिवसेना ने मुंबई को 23 महापौर दिए, 23 मेयर दिए हैं मराठी। आज जो चुनाव होने जा रहा है, आज जो मतदान हो रहा है, ये शिवसेना का 24वां महापौर चुनने के लिए हो रहा है। थैंक यू।